टेस्ट चांगली आहे आणि गरमागरम आहे. गरमागरम चहा. कटलेट वेज कटलेट, ब्रेड आमलेट, नाश्ता. ही पास होतीये मुंबई गोवा वंदे. इंडियन राईस आणि ही ग्रेव्ही. करबुडे टनेलमध्ये तर आज मी गोव्यावरून मुंबईला परत घरी जायला निघाली आहे आणि त्यासाठी मी चालली आहे मडगाव स्टेशनला ट्रेन पकडण्यासाठी. मी आता आहे मडगाव स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 1ला आणि ही आहे आपली 10104 मडगाव मुंबई मांडवी एक्सप्रेस. हा आपला कोच, त्याच्यात एंट्री केल्यावर बाजूला आहे मिरर. आत्ता मडगाववरून तरी कोणी नाही आहे चढणारं. त्या समोर दिसत आहेत त्या आमच्या मातोश्री. आता बरोबर सकाळचे 9:15 वाजलेत आणि ही ट्रेन मडगाव स्टेशनवरून निघाली आहे. आता पुढे बघूया काय काय खायला येतं या ट्रेनमध्ये ते. मंगेशीवरून आम्ही खूप लवकर निघालो होतो, त्यामुळे आता भूक लागली आहे खूप. त्यामुळे पहिली सुरुवात आम्ही करतोय शिऱ्या उपम्यापासून. टेस्ट चांगली आहे आणि गरमागरम आहे. बाजूने चालली आहे रात्री मुंबईतून निघालेली कोकण कन्या एक्सप्रेस. गरमनेस कॉफी, गरमागरम कॉफी. तुला काय पाहिजे? शिरा उपमा खाऊन झाल्यावर आम्ही घेतलाय गरमागरम चहा, कारण सकाळपासून चहा नव्हता मिळाला. सो आता टेस्ट करूया मांडवीतला चहा. आता इथे आलंय वेरणा स्टेशन. शिरा उपमा आणि चहा झाल्यावर आम्ही घेतलाय ब्रेड कटलेट. सगळ्याची प्राइस आहे 50 रुपये. टोमॅटो केचप, ब्रेडच्या 2 स्लाइस बटर लावलेल्या आणि कटलेट. आमचा चहा नाश्ता करून झालाय, तरी ट्रेन अजून वेरणा स्टेशनलाच उभी आहे.
बहुतेक कुठल्या तरी ट्रेनचं क्रॉसिंग असावं, कारण बराच वेळ झाला आहे ट्रेन इथेच आहे. वेर्णालाही पास होतीये तिरुवनंतपुरम हजरत निजामुद्दीन ट्रेन. या ट्रेनच्या क्रॉसिंगसाठी आपली ट्रेन थांबली होती आणि आता ती फायनली वेर्ण्यावरून निघाली आहे. ताजा मीठा फ्रूट सलाड. फ्रूट सलाड. आता आलंय करमाळी स्टेशन. इथलं टायमिंग होतं अराउंड 9:45चं आणि आता 10:35 झालेत. म्हणजे ट्रेन साधारण 50 मिनटं लेट झाली आहे. इथे चढण्यासाठी बरीच लोकं आहेत. करमाळी स्टेशनवरून ट्रेन लगेचच निघाली आहे. फार काही थांबली नाही इथे.
आता ट्रेन पोचतीये थिविन स्टेशनला. या स्टेशनचं टायमिंग होतं 10:06. आता 10:56 झालेत, म्हणजे इथे ट्रेन 50 मिनटं लेट पोहोचली आहे. बाजूने पास होतीये LTT मडगाव ट्रेन. आता आपली ट्रेन पोहोचली आहे पेडण्याला. इथलं टायमिंग होतं 10:20. आता साधारण 11:15 वाजले, म्हणजे ट्रेन इथे 55 मिनटं लेट झाली आहे. पॉपकॉर्न वेफर बिस्किट. आता आलंय महाराष्ट्र राज्यातलं पहिलं स्टेशन सावंतवाडी रोड. इथलं ट्रेनचं टायमिंग होतं 10:40. आता 11:30 वाजले, म्हणजे ट्रेन 50 मिनटं लेट आली आहे. बाजूला उभी आहे तुतारी एक्सप्रेस, दादर टू सावंतवाडी. ही पास होतीये मुंबई गोवा वंदे भारत क्रॉस झाल्यावर सावंतवाडीवरून आपली ट्रेन निघाली आहे. गरमा गरम चाय. आता आलंय कुडाळ. इथलं टायमिंग होतं ट्रेनचं 11:02. आता साधारण 11:53 झाले, म्हणजे 50 मिनटं लेट आहे ट्रेन. इथे चढणाऱ्यांची बरीच गर्दी आहे. चिकन लॉलीपॉप, उपमशिनाची चालली, वेज कटलेट, कुडाळ स्टेशनच्या आधी लंचची ऑर्डर घेण्यासाठी आले होते. तर या ट्रेनमध्ये व्हेज आणि नॉनव्हेजचे भरपूर ऑप्शन अवेलेबल आहेत, पण आज संक्रांत आहे त्यामुळे आम्हाला नॉनव्हेज टेस्ट नाही करता येणार. तर आम्ही ऑर्डर केला आहे व्हेज मंचुरियन राईस. आला की टेस्ट करून सांगते की कसा आहे.
आता आलाय कणकवली स्टेशन. इथेही ट्रेन जवळजवळ 1 तास लेट आहे. बाजूला उभी आहे मुंबईहून मडगावला जाणारी जनशताब्दी एक्सप्रेस. आता आपण कणकवली क्रॉस केलंय आणि आम्ही घेतलंय टोमॅटो सूप. हे 35 रुपीजला आहे आणि बरोबर एक ब्रेड स्टिक पण आली आहे. गरमागरम आहे सूप आणि चव पण चांगली आहे. ट्राय करू शकता. आता ट्रेन पोहोचली आहे वैभववाडी रोडला. इथे 11:56चा टाईम होतं. आता 1 वाजून गेला आहे म्हणजे साधारण 1 तास 10 मिनटं ट्रेन लेट आहे. आता ट्रेन पोहोचली आहे राजापूर रोडला. 12:20चं टायमिंग होतं. आता साधारण 1:30 वाजला आहे म्हणजे 1 तास 10 मिनटं ट्रेन इथेही लेटच पोहोचली आहे. राजापूर क्रॉस केलं आहे आणि आपण ऑर्डर केलेलं जेवण आलं आहे. मंचुरियन राईस, ग्रेव्ही आणि त्याच्याबरोबर रेड चिली सॉस. त्याचबरोबर एक प्लेटसुद्धा दिली आहे. ओपन करून खाऊन बघते कसं आहे. हा मंचुरियन राईस आणि ही ग्रेव्ही. एकदम गरम नाही आहे, कोमटच आहे. टेस्ट पण ठीकठाक आहे. हे स्किप करून तुम्ही बिर्याणी ट्राय करू शकता. आता ट्रेन पोहोचली आहे रत्नागिरी स्टेशनला आणि आता बरोबर 2:25 झालेत. त्यामुळे ट्रेनने टाइम कव्हर केला आहे. आता पुढे बघूया कशी जाते ते. आता ट्रेनने एंटर केलं आहे करबुडे टनेलमध्ये. ही टनेल कोकण रेल्वे मार्गावरची 6.5 किलोमीटरची सगळ्यात मोठी टनेल आहे, जी आहे भोके आणि उक्षी या 2 स्टेशनच्या मध्ये. ही टनेल क्रॉस करायला ट्रेनला साधारण 10 मिनिटांचा वेळ लागतो.
आता ट्रेन पोचली आहे संगमेश्वर रोडला. 3:02 हिचं टायमिंग होतं. आता वाजले 3:10. साधारण 8 मिनटं ट्रेन लेट झाली आहे. दुपारी जेवायच्या आधी स्वीट्समध्ये गुलाबजाम आणि गाजराचा हलवा हे बरेच फिरत होते. तेव्हा विचार केला की जेवल्यावर गाजर हलवा ट्राय करू, पण जेवणानंतर काही गाजर हलवा आलाच नाही. आता वडापाव, ब्रेड कटलेट, शिरा उपमा हेच फिरतंय. हे कदाचित सकाळचंच असेल, त्यामुळे ते काही खायची इच्छा नाही आहे. तर बघू अजून पुढे काही आलं तर मी शेअर करेन. समोर दिसतोय मुंबई गोवा हायवे. शिरा उपमा, वेज कटलेट, ब्रेड ऑमलेट. आता संध्याकाळचे 5:12 झाली आहेत. ट्रेन पोचली आहे माणगावला. आता इथून पुढचा ऑफिशियल हॉल्ट असणार आहे माझं डेस्टिनेशन पनवेल.
संध्याकाळचे 5:30 वाजून गेलेत. बराच वेळ नवीन काही खायला आलंच नाही आणि बसून बसून सकाळपासून कंटाळासुद्धा आला आहे. तर फायनली आता आम्ही सुकी भेळ घेतली आहे. फायनली 7:40 ही ट्रेन पनवेलला पोचलेली आहे आणि त्याचबरोबर आजची कोकण रेल्वेची माझी सफर इथेच संपली आहे. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच.